हॅलो एव्हरीवन, फार्माक्विन चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण फार्माक्विन चॅनलवर अनवॉन्टेड 72 आणि अनवॉन्टेड किट याचे सगळे कन्फ्युजन दूर करणार आहे। तुम्हाला ही गोळी आणल्यानंतर कन्फ्युजन असेल की बाबा ही गोळी कधी घ्यायची किंवा किंवा याचा यूज काय, तर तुम्ही बोलता की या गोळीचे तर नावच सेमच आहे, मग याचा यूज पण सेमच असेल, तर तसं ते आहे तसं आहे की नाही आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर आता या गोळी जर घेतल्यानंतर आपल्याला कोणते साईड इफेक्ट दिसतील किंवा साईड इफेक्ट होतील की नाही, की डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचे की नाही घ्यायचे, हे सगळं आपण आज पाहणार आहोत। सगळे कन्फ्युजन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करेन। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आधी आपण एक एक गोळीचे इन्फॉर्मेशन माहीत करून घेऊया। पहिली जी आहे ती अनवॉन्टेड 72। आता याचं नाव जे आहे ते अनवॉन्टेड 72, हिला मानकांड कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते आहे लिओनॉर्जेस्ट्रॉल। आता ही जी टॅबलेट आहे त्याचा मेन यूज जो आहे तो इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह। इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे काय, की ही गोळी जी आहे ती आपल्याला महिलांना केव्हा घ्यायची, तर ती जेव्हा असुरक्षित शारीरिक संबंध होतात दोघांमध्ये, जेव्हा तुमच्या पार्टनरसोबत तुमचे असुरक्षित शारीरिक संबंध होतात, त्याच्यानंतर तुम्हाला शंका असू शकते की मला कदाचित प्रेग्नन्सी राहू शकते किंवा मला वाटते की मी प्रेग्नेंट होऊ शकते, तर तुम्हाला ही जी टॅबलेट आहे अनवॉन्टेड 72 ही तुमचे जे शारीरिक संबंध आहेत ते जेव्हा झाले त्याच्यानंतर तुम्हाला 72 तासाच्या आतमध्ये तुम्हाला ही टॅबलेट घ्यायची। पण याचा जो यूज आहे तो इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून केला जातो। तर 72 तासामध्ये तुम्हाला पहिले जे 48 तास आहेत त्यातच शक्यतो घ्यायचे आहे, कारण की पुढचे जे 24 तास आहे त्याच्यामध्ये याचा जो काही रिझल्ट आहे किंवा याची जी ॲक्शन आहे ती 80% जाते, त्यामुळे 20% थोडी शंका असू शकते। त्यामुळे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही ही 48 तासामध्येच घ्यायची आहे। आता ही गोळी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची आहे की नाही घ्यायची, तर ही गोळी तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी अशी काही गरज नाही आहे। तुम्ही स्वतः तुमचे असुरक्षित शारीरिक संबंध झाले तर तुम्ही त्याच्यानंतर 72 तासाच्या आत तुम्ही ही गोळी मेडिकलमध्ये जाऊन घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ती जेवणानंतर कधीही सकाळी किंवा संध्याकाळी घेऊ शकता। हा झाला अनवॉन्टेड 72चा यूज। आता आपण त्याचे साईड इफेक्ट्स पाहूयात। तर अनवॉन्टेड 72 टॅबलेट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा मळमळ किंवा चक्कर आल्यासारखं जाणवू शकतं आणि ही टॅबलेट घेतल्यानंतर तुम्हाला 7 ते 8 किंवा 10 दिवसामध्ये तुम्हाला पिरियड्स येऊ शकते किंवा तुमच्या पिरियड्सच्या डेटच्या अगोदर तुम्हाला पिरियड्स येऊ शकते आणि त्यामध्ये तुम्हाला हेवी ब्लिडिंगसुद्धा होऊ शकतं। हे फक्त तेवढ्या काळापुरतं किंवा तेवढ्या पिरियड्सपुरतं असणार आहे। नेक्स्ट पिरियड तुम्हाला तुमच्या नॉर्मल पिरियडसारखी येणार आहे आणि त्याच डेटला येणार आहे। हे झालं अनवॉन्टेड 72चे टॅबलेटचे साईड इफेक्ट। आणि जर तुम्हाला जास्तीच ब्लिडिंग होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता। आत्ता जे बोलले ते मायनर साईड इफेक्ट होते, आता जे आहेत ते मेजर असे की तुम्ही जर अनवॉन्टेड 72 टॅबलेट महिन्यातून किंवा 2 महिन्यातून घेत असेल तर तुम्हाला याचे मेजर साईड इफेक्ट बघायला भेटतील की ते असे की तुम्हाला पुढे जाऊन तुमची प्रेग्नन्सी राहू शकत नाही किंवा प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात। हे असे त्याचे मेजर साईड इफेक्ट आहे। त्यामुळे तुम्हाला ही टॅबलेट जी आहे ती 5-6 महिन्यातून एखाद वेळेस जर तुमच्याकडून चुकून तुमच्याकडून तसे शारीरिक संबंध घडून आले असतील तर तुम्ही ही टॅबलेट घेऊ शकता। पण याचे जे मेजर साईड इफेक्ट आहे ते लक्षात ठेवा, तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा प्रेग्नन्सी राहूही नाही शकत, त्यामुळे तुम्ही ही टॅबलेट घेताना तेवढीच सावधानता बाळगावी। आता आपण अनवॉन्टेड किटबद्दल बघूयात। अनवॉन्टेड किट हे मानकांड कंपनीनेच मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। हे दोन्ही ज्या टॅबलेट आहेत त्या एकाच कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे। फक्त आता डिफरन्स कसा आहे तो पाहूयात। अनवॉन्टेड किटमध्ये 2 ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत किंवा 2 कॉम्बिनेशन ड्रग आहेत। फर्स्ट आहे मिफेप्रिस्टॉन आणि सेकंड आहे मायसोप्रोस्टॉल। हे 2 कंटेंट जे आहेत त्याने हे अनवॉन्टेड किट बनलेलं आहे। आता त्या टॅबलेटची जी स्ट्रीप आहे ती तुम्ही पाहू शकत असाल, तर त्याच्यामध्ये 5 टॅबलेट आहेत। तर तुम्हाला या 5 टॅबलेट कशा घ्यायच्यात काय घ्यायच्यात, तर याचा जो यूज आहे, जो मेन यूज आहे याचा टर्मिनेटिंग अ प्रेग्नन्सी, म्हणजे प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी किंवा मराठी भाषेत बोलायला गेला तर तुम्हाला जर कोणती प्रेग्नन्सी राहिली असेल तर ती खाली करण्यासाठी किंवा अबॉर्शन करण्यासाठी ही टॅबलेट वापरली जाते। याचा मेन यूज तो आहे। पण तुम्हाला ही टॅबलेट कशी घ्यायची आहे काय घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशीच कन्सल्ट करायचं आहे। तुम्ही स्वतः मेडिकलमध्ये जाऊन ही टॅबलेट खरेदी करून खाऊ नाही शकत, कारण की तुमची प्रेग्नन्सीची
कितवी स्टेज चालू आहे किंवा किती दिवस झाले ते, हे तुमच्या त्या कंडिशनवर तुमचे डॉक्टर तुम्हाला या टॅब्लेटचे डोसेस समजावतील, तुम्हाला हे डोस कसे, कारण याचे जे डोसेस आहेत ते प्रत्येकाच्या प्रेग्नन्सीच्या कंडिशनवर आणि प्रत्येकाच्या प्रेग्नन्सीच्या डेटवर तुम्हाला हे त्याचे डोसेस ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी ही टॅब्लेट घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे, कारण की ही टॅब्लेट तुम्ही जेव्हा घेता त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसात ब्लिडिंग चालू होतं किंवा हेवी ब्लिडिंग होऊ शकतं आणि तुमचे अबॉर्शन होणार आहे. त्यामुळे तुम्हाला होणारा त्रासही खूप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या अंडर किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही टॅब्लेट घ्यायची आहे. आणि जरी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा डॉक्टरांच्या अंडर ही टॅब्लेट घेत असाल तरी पण याचे साईड इफेक्ट्स सेमच आहे की तुम्हाला हेवी ब्लिडिंग होणार आहे आणि तुमचे नेक्स्ट डेट पिरियड येणार आहे तेव्हा पण तुम्हाला त्रास होणार आहे. हा झाला मायनर साईड इफेक्ट. पण मेजर साईड इफेक्ट असा आहे की अनवॉन्टेड 72 टॅब्लेटने तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतात, पण अनवॉन्टेड किट हे तुम्हाला कधीही प्रेग्नंट होऊ देणार नाही. जर तुम्ही जास्ती प्रमाणात याचा यूज केला असेल, 2-3 महिन्यातून तुम्ही जर हे 2-3 महिन्याला किंवा वर्षातून 2 वेळा तुम्ही ही जर अनवॉन्टेड किट घेत असाल तर तुम्हाला तुमची प्रेग्नन्सी कधीच राहू नाही शकत, तुम्ही न प्रेग्नंट होताच राहू शकता. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो अनवॉन्टेड किटचा एखाद वेळेस खूप इमर्जन्सीला तुम्ही यूज करू शकता की तुम्हाला ते नको आहे प्रेग्नन्सी आणि अचानक राहून गेले तर तरच तुम्ही ही टॅब्लेट यूज करायची आणि ती पण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या अंडरमध्येच किंवा त्यांच्या प्रोसिजरनुसार तुम्हाला ही टॅब्लेट खायची आहे. तुम्ही स्वतः खायची नाही आहे. मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही घेऊन येता आणि खाता तर तसं करायचं नाही आहे, कारण की याचे जे साईड इफेक्ट आहेत ते खूप मेजर आहेत आणि तुमच्यासोबत कोणी नसेल तर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घ्या, तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे डोसेस घ्या आणि ही टॅब्लेट तुम्ही सेफली यूज करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा युजफुल इन्फॉर्मेशनसाठी आणि युजफुल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.